प्रशांत वाडेकर, तुला का वाटतं तू इथे आजोबा आहेस? त्यांना जर मी ओव्हर स्मार्ट वाटत असेल तर मी जजेसच्या निर्णयाला सर आकोपत ठेवतो. पहिली गोष्ट, कारण की मी इथे जज करायला स्वतःला नाही आलोय, कारण की ते लोक मला जज करणार आहेत. त्यांना जर असं वाटत असेल तर मला काय वाद नाही घालायचा त्या गोष्टीवर. पण तुला असं कुठे वाटतं की तुला स्वतःमध्ये काही बदल घडून आणला पाहिजे? लोकांना वाटत असेल की ह्याने बदलावं थोडंसं, किंवा हा जरा ह्याचा कॉन्फिडन्स ओव्हर स्मार्टपणा थोडा ह्याने कमी करावा, मग हा परफेक्ट होईल, तर मी कमी करायला पण तयार आहे. किती बॅचलर्सला वाटतं की प्रशांत इथे राहावं? सगळ्यांना. तुषार, तू फार मानत होतेस, काय म्हणायचं? त्याचा तो स्वभावच आहे की तो 24 तास, जसं मी आता आम्ही त्यांच्याशी भेटलो तेव्हाही मी बोललो होतो की तो रात्री 4 वाजताही उठून म्हणजे अशा मिश्किलपणाने जागवतो वगैरे. त्याचं हसणं खेळणं, त्याकडे टाइम लिमिट टाइम बाउंड काही नाहीये. तो आलाय, तो आहे, तो असाच आहे आणि तो असाच जगतो. आपण आजच्या संपूर्ण दिवसापासून मी बघितलंय त्याला, आज पाहिलंय की तो एकदम शांत झालाय, एकदम म्हणजे खूप डिसेंटली वागतोय तो. म्हणजे पटकन त्याच्यात इम्प्रूव्हमेंट दिसून आली आहे ती. जेव्हा विचारलं गेलं सगळ्या कंटेस्टंटला की प्रशांत वाडेकरला कोण वाचवायला बघतोय इथे, किंवा प्रशांत वाडेकर जाऊ नये बाहेर, असं कोणाकोणाला वाटतं, तर सगळ्यांनी हात वर केला. आणि सगळ्यांनी हात वर केल्यानंतर मला एक असं वाटलं की आज आपण जिंकलो. प्रशांत आणि सतीश, तुम्ही दोघांनी आज अश्विनीबरोबर गप्पा मारल्या, तिने तुम्हाला जाणून घेतलं, तुम्ही भरपूर वेळ घालवला. सतीश, प्रशांत आज अश्विनी तिचा अधिकाराचा वापर करून तुला सुरक्षित ठेवलेला आहे. अश्विनी, तुम्हाला म्हणायचं? मला तू सॉर्टेड वाटलास, म्हणजे तुझ्या मतांवरती तू क्लिअर वाटलास. फारसे तुझ्या डोक्यात कन्फ्युजन नाही वाटलं मला, म्हणून तुला सेव्ह करण्याचा मी निर्णय घेतला. आणि बाकीच्या आता तुझ्या सगळ्या बाकीच्या मित्रांच्या एकूण चेअरिंग वरनं मला कळलं की माझा निर्णय नक्कीच चुकीचा नाही. प्रशांत, प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. प्रशांत, मोहित, प्रशांत, तुला का वाटतं तू इथे उभा आहेस आज? श्रुती आणि सईनी मला नॉमिनेट केलंय, तर त्यांनी फक्त मी वीक आहे असं सांगितलंय, पण फक्त रोमॅन्टिक असणं किंवा रोमॅन्टिक डेट करणं किंवा रोमॅन्टिक मुलीबद्दल विचार करणं, ह्यातून जर त्यांनी मला ते उभं केलं असेल तर मला थोडं वाईट वाटेल. किती लोकांना वाटतं की प्रशांत इथे राहावं? 1 आणि 3. आता सतीश, प्रशांत, तुमच्या दोघांपैकी एक जण निश्चितच आज घरी जाईल. हा नक्कीच कठीण निर्णय होता माझ्या मैत्रिणींसाठी. सतीश, तुझा प्रवास आज इथे संपलेला आहे. तुला आता या क्षणी इथून घरी जावं लागेल. प्रशांत, तू बोलू शकतोस. इथे येताना काय घेऊन आलो नव्हतो, पण बरंच काय घेऊन जातोय. बेस्ट ऑफ लक.
करण्याचा प्रयत्न करील. पण ॲज अ कम्पेअर मला असं वाटतं की मी अजून 1-2 आठवडे राहू शकलो असतो. ॲक्च्युली मला एक्सपेक्ट होतं की 2 तरी हात निदान वरती येतील, ज्याप्रमाणे मी कन्व्हिन्स केलं होतं. नाही ॲक्च्युली वाईट मला त्याबद्दल नाही वाटत, पण प्रशांत मोहितेपेक्षा मी स्ट्रॉंग कंटेस्टंट होतो हे मला चांगलं माहिती होतं. आज माझं लग्न होतं कदाचित, त्यामुळे मी इथे आलो. पण असं वाटतं मला अजून आणखी 2 आठवडे राहिले पाहिजे होते. बारा बॅचलर्स होते, आता 10 राहिलेत. अशी तुला काय म्हणायचंय? तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. मे बेस्ट पर्सन विन. थँक्यू अश्विनी झाल्याबद्दल. फार फार उद्या एक नवीन दिवस असेल, नवीन गोष्टी असतील. आता आराम घ्या, उद्याची तयारी करूया. दुनियादारी माइंड मध्ये हो कम्प्युटर, हार्ट में इश्काचा लायटर. तुम्ही आता आराम घ्या. छोट्या मोठ्यांचा है प्यारा, गॉड ज्याला करतो फेवर. परफेक्ट बॅचलरचा प्रवास अधिकाधिक अवघड होत जाणार आहे आणि पुढच्या भागात काय होणार आहे हे बघायला विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री. आपण सर्व काही पर्सनॅलिटी बद्दल बोलतोय की प्रत्येकाचं व्यक्तिमत्व कसं आहे, हे व्यक्तिमत्व भविष्य घडवू शकतं, चांगलंही आणि वाईटही. यासाठी मी आज बोलत आहे आमची खास गेस्ट लारा शाह. मैं आपको थोड़ा सा मदद करूंगी की कोणतं नंबर्स की कोणते कलर तुम्हाला सूट होणार आणि तुमची एनर्जी कसे आहे. तर तुम्ही काही लपवला तरी आम्हाला माहित पडणार. म्हणजे जेव्हा 2 स्क्रिप्ट्स या 2 डायलेक्ट्स यूज करते तेव्हा आम्ही सांगतो की द पर्सन इज ऑलमोस्ट ड्युअल. हे जे लास्ट डॉट आहे इट मीन्स की तुम्ही सुरुवात करतात, यू टेक इट टू अ गुड लेवल आणि मग तिकडे स्टॉप होतो. 2 वेळा मी सॉफ्टवेअरचा बिझनेसचं माझं प्रोसेस सुरू झालेली होती, बट आय डिडंट गेट राईट कंपॅनियन. जे माझे पार्टनर्स होते ते मला व्यवस्थित मिळाले नाहीत. कम्युनिकेशन आमचं